तर त्याचं नेहमी हसूनच स्वागत करावं. साऱ्यांनी झिडकारलं तर त्यानं तरी कुठं जावं. आणि म्हणून सांगतो, मी माझ्या दारात आलेल्या प्रत्येक दुःखाचं नेहमी हसतमुखानं स्वागत केलं. आता वयाच्या 75व्या वर्षी मी एका विधवेशी लग्न केलं. हे आजकालच्या समाज मनाला न पटणारं न रुचणारं हे मला ठाऊक होतं आणि आहे देखील. आणि म्हणूनच आज तिथं जमलेल्या प्रत्येकाला विचारू इच्छितो, बाबा रे, आज कोणी इथं छाती ठोकपणे पुढे येऊन सांगणार आहे का की त्याने त्यांचं जीवन त्यांच्यासाठीच, केवळ त्यांच्यासाठीच म्हणून जगलेलं आहे? आहे कुणी असा स्वतःसाठीच केवळ जगणारा? नाही बंधूनो, कुणीच नाही.